नमस्कार, मी रसिका. आपल्या सर्वांचं किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण करणार आहोत महाराष्ट्रीयन लग्नातील पंक्तीतला मसाले भात. तसं तर आजकाल लग्नातील पंक्तीची पद्धत थोडी बदलली आहे, पण पूर्वीच्या काळी आणि आजही थोड्याफार प्रमाणात आपण गावाला गेलो तर या पंक्तीतला भात हा असतोच. तर आज आपण घरच्या घरी हा भात कसा बनवायचा ते बघूयात. तर त्यासाठी एका कढईमध्ये आपण 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 2 तमालपत्राची पानं घ्यायची आहेत, 5-6 लवंग, 5-6 मिरी आणि 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत. तसेच त्याला जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी घालून 2 मोठे कांदे उभे चिरून तेही परतून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला अगदीही रंग बदलेपर्यंत परतायचा नाही, तर तो थोडासा ट्रान्सल्युसंट झाला की त्यामध्ये आपल्याला 3 हिरवी मिरची, 2 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या या एका खलबत्त्यामध्ये कुटून घालायच्या आहेत. मिक्सरवर बारीक करण्यापेक्षा खलबत्त्यात कुटून घातलं तर त्याचा स्वाद काही वेगळाच लागतो. हे वाटणही आपल्याला 2 ते 3 मिनटं कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून तोही घालूयात. टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटोमुळे भाताला एक आंबटसर अशी छान चव येते. आपला टोमॅटो आता छान मऊसर असा शिजलेला आहे. यामध्ये आता आपण 1 मोठा चमचा काळा मसाला, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. अगदी 1 ते 2 मिनटं मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 बटाटा, अर्धी वाटी फ्लावर, अर्धी वाटी वाटाणे आणि थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. या सर्व भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनटं मसाल्यात छान परतून घ्यायच्या आहेत. नंतर यामध्ये कोथिंबीर घालून अगदी अर्धी वाटी असं गरम पाणी घालायचं आहे. भाज्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनटं या भाज्या छान शिजू द्यायच्या आहेत. आता 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहूयात. तर हे पहा, आपल्या भाज्या आपल्याला हव्या तशा अगदी छान अशा शिजलेल्या आहेत. आता आपल्याला यात तांदूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला हवा तुम्ही घरात जो तांदूळ वापरता तो तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून एक 5 ते 10 मिनटं पाण्यात तसाच भिजत ठेवला होता. तर आता हा तांदूळही आपल्याला मसाल्यांसोबत अगदी एखादभर मिनिट छान परतून घ्यायचा आहे. आता यावर 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तुपामुळे भाताला एकदम मस्त असा वास आणि छान चवसुद्धा येते. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात. तर इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतल्यामुळे त्याच्या डबल म्हणजे 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. पण पाणी नेहमी आपल्याला गरम करून घालायचं आहे. आता यावर झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनटं भात आपला शिजून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी यावर किसलेलं खोबरं आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घालून भात सर्व्ह करायला घ्यायचा आहे. काय मग, भात बघून भूक लागली असेल ना? चला तर मग झटपट लागूयात तयारीला. आणि आता हा भात खाण्यासाठी लग्नसराईची वाट बघायची गरज नाही आहे. आपण आपल्याला हवा तेव्हा कधीही आपल्या किचनमध्ये हा करून खाऊ शकतो. चला तर मग भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.